नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयुक्त किचन टिप्स आणि त्यासोबतच पावसाळ्यामध्ये चहा का पिऊ नये हे पाहणार आहोत. तर माहिती खूप उपयुक्त आहे, शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर मध, हळद यांचे चाटण वारंवार थोडे थोडे घेतल्याने कोरडा खोकला, दाट कफ निघण्यास मदत होते. त्यात तुळशीचा रस घातल्यास सर्दी, पडसे, ताप व जंतू या सर्वांवरच उपयोग होतो. तर पावसाळ्यात ही टीप खूप उपयुक्त आहे. पावसाळ्यात सर्दी होऊ नये म्हणून चहामध्ये अद्रकचा वापर नक्की करावा, याच्यामुळे सर्दी आपल्याला होत नाही. पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट असल्याने आपल्याला मॉइश्चराईज लावण्याची आवश्यकता वाटत नाही, परंतु हे चुकीचं आहे. आपल्या पावलामध्ये लुब्रिकेटिंग ग्लँड्स कमी प्रमाणात असतात, त्यामुळे पाय कोरडे होऊन त्यांना भेगा पडतात. म्हणून भेगांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि पावलांचे त्वचा सौम्य राहण्यासाठी पायांना नियमित मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. पाय धुवून कोरडे केल्यानंतर त्यांना मॉइश्चरायझर लावा, म्हणजे छान इफेक्ट होतो. या काही पावसाळ्यातील टिप्स आहेत. पावसाची चाहूल लागल्यापासून दिवसातून 1 ते 2 वेळा अर्धा चमचा सीतोपलादी चूर्ण घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत मिळू शकते. कारण पावसाळा सुरू झाला की सर्दी, ताप, खोकला यासारखे आजारही बळावू लागतात. तर पावसाळा सुरू होण्याच्या तोंडालाच हे चूर्ण घ्यायला सुरुवात करावी. सर्दी, ताप, खोकला होऊ नये, घशामध्ये जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी सीतोपलादी चूर्ण उपयोगी असते. कपभर पाण्यात गवती चहाचे 1 ते 2 इंचाचे तुकडे, 2-3 तुळशीची पाने, 2-3 पुदिन्याची पाने, थोडेसे किसलेले आले, अर्धा चमचा बडीशेप व चवीप्रमाणे साखर घालून 1 उकळी आणावी. नंतर गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर गाळून घेऊन घोट घोट प्यावे. असा चहा दिवसभरात केव्हाही घेता येतो. यामुळे सर्दी, ताप, घसादुखी अशा पावसाळ्यातल्या त्रासांना प्रतिबंध होतो. पचन सुधारते. पोट साफ होण्यास, लघवी साफ होण्यास मदत मिळते. आपली पुढची खास पावसाळ्यातील टीप आहे. पावसाळ्यात विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो आणि पित्तदोष साठण्यास सुरुवात होते. त्यामुळे अनेक छोटे मोठे आजार होतात. त्यासाठी या आहेत काही घरगुती टिप्स ज्या आपण पाहिल्या आहेत आणि आणखी काही टिप्स पण आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये वातदोष कमी करण्यासाठी वेदना होत असलेल्या ठिकाणी निरगुडीच्या पानांनी शेकावे. याच्यामुळे वातदोष कमी होण्यास मदत होते. घरगुती छान हे आपले उपयुक्त उपाय आहेत. उन्हाळ्यात आपण पाणी पिण्याची खूप काळजी घेतो, मात्र पावसाळ्यामध्ये या सवयीकडे दुर्लक्ष करतो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊन अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच पाण्यासोबत इतर द्रव पदार्थाचे सेवन केले पाहिजे, म्हणजे पावसाळ्यातही आपले डिहायड्रेशन होणार नाही. पावसाळ्याच्या दिवसात असे कपडे घाला जे हात-पाय झाकतील, कारण या मोसमात मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार डासांमुळे पसरतात. घरात कुठेही उघडे पाणी सोडू नका, त्यामुळे डासांची संख्या वाढते. बाहेरचे पाणी पिऊ नका आणि घाण पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ नका. पावसात भिजणे टाळा आणि भिजत असाल तर घरी येताच अंघोळ करा. तसेच कोरड्या टॉवेलने अंग कोरडे करा. हे ॲलर्जी आणि जंतूंना तुमच्या शरीरापासून दूर ठेवेल. खोबरेल तेल लावून त्वचेची काळजी घ्या, कारण पावसाळ्यामध्ये आपण पाहतो फंगल इन्फेक्शन हे खूप होते, तर जर त्वचेची काळजी घेतली नाही तर. याशिवाय शरीरातील शक्ती कमी होणे, अग्नी मंदावणे, पित्त साठणे आणि वातप्रकृती होणे इतक्या सगळ्या गोष्टी पावसाळ्यात घडत असल्याने पावसाळ्यात प्रकृतीला जपणे फार आवश्यक असते. तसेच जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी बाहेरील अन्न जे बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली असेलच याची खात्री नसते. असे अन्न, शिळे अन्न खाणे टाळावे.
तूप, साखर, गूळ, तूप, आवळ्याचा मुरंबा यासारखे मधुर पदार्थ पावसाळ्यात खाणे चांगले असते, कारण हे पचायलाही खूप सोपे असतात. नारळी भात, केशर बदाम, पेढा, तांदळाची खीर, रव्याची खीर, मुगाचा लाडू यासारखे गोड पदार्थ अधूनमधून आहारामध्ये ठेवण्याने वाताचे शमन होते, पित्तदोष साठण्यास प्रतिबंध होतो आणि शारीरिक शक्ती व्यवस्थित राहण्यास मदत होते. तर आता आपण पाहूया पावसाळ्यामध्ये दुधाचा चहा का पिऊ नये. तर पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय नुकसान होते हे आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे, बाजारात चहाचे वेगवेगळे प्रकार आले असले तरी दुधाचा चहा पिणं ही लोकांची सवय आणि आवड म्हणता येईल. जास्तीत जास्त लोक दुधाचा चहा घेतात. तसा तर चहा कोणत्याही ऋतूमध्ये लोक न विसरता पितात, मात्र पावसाळा आला की लोक जास्त चहा पितात. म्हणजे पावसाच्या रिमझिमधारा आणि गरमागरम चहा हे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडतं. पण एक्सपर्ट्स सांगतात की पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. त्या काय हे आज आपण जाणून घेऊया. तर एक म्हणजे पचनासंबंधी समस्या. या दिवसात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने गॅस, ब्लोटिंग आणि ॲसिडिटीसारख्या समस्या होतात. पावसाळ्यात आधीच पचनतंत्र कमजोर झालेलं असतं. अशात जर तुम्ही जास्त चहा घेतला तर पोटासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. ज्या लोकांना आधीच ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या आहे त्यांना तर दुधाचा चहा अजिबात न घेण्याचा सल्ला दिला जातो. तर पुढचा 2 नंबरचा तोटा काय आहे? हाडं कमजोर होतात. दुधाच्या चहामध्ये टॅनिन आणि कॅफीन भरपूर असतं, जे शरीरात कॅल्शियमच्या अवशोषणात अडथळा आणतात. याचा हाडांवर प्रभाव पडतो. जास्त चहा घेतल्याने हाडे कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो. आपली 3 नंबरचा तोटा म्हणजे झोप खराब होते. चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं, जे पचनतंत्र बिघडवतं. जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्याने झोप न येण्याची किंवा झोपेची क्वालिटी बिघडते. खास करून रात्री चहा प्यायल्याने झोप खराब होते. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवतो. त्याच्यामुळे रात्री झोपण्याच्या वेळेला तर चुकूनही कधी चहा घेऊ नये. तसेच नेक्स्ट काय तोटा आहे तर दात खराब होतात. दुधाच्या चहामध्ये असलेली साखर दातांसाठी नुकसानकारक ठरू शकते. चहा जास्त प्यायल्याने दातांना कीड लागते आणि त्यावर पिवळा थर जमा होतो. त्याशिवाय चहामधील टॅनिनमुळे दातांवर पिवळे डाग देखील तयार होतात. तसेच पुढचा तोटा म्हणजे वजन वाढणे. पावसाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते. अशात दूध आणि साखरेचा चहा सेवन केल्याने कॅलरी जास्त मिळतात. त्यामुळे या दिवसात शारीरिक हालचाल कमी होत असल्याने कॅलरी बर्न करणं अवघड होतं. कॅलरी बर्न न झाल्यास वजन वाढते. तर याच्यासाठी काय काळजी घ्यायची ते आपण पाहूया. पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाचं सेवन हे कमीच करावे. शक्यतो एकच वेळेस चहा घ्यावा. चहामध्ये साखर कमी टाका आणि जास्त वेळ चहा उकळवू नका. याचाही छान फायदा होईल. चहामध्ये आलं, तुळशीची पाने आणि वेलची टाका. जर चहा जास्त पीत असाल तर पाणीही भरपूर प्रमाणात प्या, म्हणजे चहाचा इफेक्ट हा शरीरावर होत नाही. तर या टिप्स जर तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.